प्रश्न क्रमांक 26, 497, 164, 366. तर आपल्याला या गटाशी जुळणारे खालील पर्यायातील पद कोणते आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी बघा, जी एकक स्थानाची संख्या आहे 7, तर हे जे 49 आहेत, 7चा वर्ग 49. आता हे 4चा वर्ग 16 आणि 6चा वर्ग 36. तसं पर्यायामध्ये एकक स्थानचा मागचे अंक जे आहेत 2, ते एकक स्थानचा कोणी वर्ग आहे का ते पाहायचं. तर या ठिकाणी बघा 8चा वर्ग 64 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या गटाशी जुळणारं पद आहे. तर या ठिकाणी 27वा प्रश्न काय म्हणते बघा, 5125, 327 आणि 464. तर या गटाशी जुळणारं खालीलपैकी पर्यायातील कोणतं पद आहे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिसत आहे, जो 1000 स्थानचा अंक आहे 5, तर या 5चा घन कोण आहे 125, 3चा घन 27, 4चा घन 64. तसा आपल्याला घन पाहायचा आहे. तर 7चा वर्ग आहे, हे 8चा वर्ग 64 आहे, 9चा घन नाही, 6चा घन 216, 6चा वर्ग 216. हे पर्यायातलं चौथं, हे 6चा घन आहे 216. तर पर्यायामधील पर्याय क्रमांक 4 हे या गटाशी जुळणारं पद आहे. तर 28वा प्रश्न काय म्हणते बघा, 32, 72, 50. तर या गटाशी कोणतं पद जुळतं आपल्याला पाहायचंय. तर इकडे लक्ष द्या पहा, 4चा वर्ग किती 16, 4चा वर्ग 16 आणि 16ची दुप्पट केले तर 32 येतात. त्याच्यानंतर 36 म्हणजे 6चा वर्ग 36 आणि 36ची दुप्पट केलं तर 72. त्याच्यानंतर 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25 आणि 25ची दुप्पट केलं तर 50 येतात. तर खालील संख्येमध्ये पण तसंच बघायचं, एखाद्या संख्येचा वर्ग आणि वर्गाची दुप्पट केलं तर खालची कोणती संख्या येते पहा. तर या ठिकाणी बघा, आपण जर 7चा वर्ग केलं तर 7चा वर्ग किती येते 49 आणि 49 गुणिले 2 केलं तर आपल्याला 98. 8 8 चला 1 2 4 8 1 9 म्हणजे 98 हे आपल्याला उत्तर येत आहे. म्हणून 98 हे पद या गटाशी जुळणारं आहे. पर्यायामध्ये बघा 98 आहेत. पर्याय क्रमांक 1 या गटाशी जुळणारं पद आहे. 29, 13, 31, 36, 63 आणि 69, 96. तर यामध्ये आपण पाहूया. तर बघा 13ची जर आपण म्हणजे इकडचं 3 हे दशक स्थानावर आणि 1 हे एकक स्थानावर जर घेतलं तर 31 होतात. 36चं पण तसंच आहे, 6 इकडे आणि 3 इकडे गेले 63 झाले. 69चे पण 96 झाले. तसं खालील पर्यायामध्ये बघा ह्या ठिकाणी 56 आहेत, इथं नाही. इथं 42 चे 24 म्हणजे झालेला आहे, पण बाकी कुठल्या पर्यायामध्ये तसं आहे का नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या गटाशी जुळणारं पद आहे. तर 30वा प्रश्न काय म्हणते बघा, 6, 10 आणि 3. तर या ठिकाणी कोणतं पद जुळतं पाहू. तर 6, 10 आणि 3 या काय आहेत त्रिकोणी संख्या आहेत. तर खालील पर्यायामधलं कोणती त्रिकोणी संख्या आहे 36 ही या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे, म्हणून या गटाशी इथं 36 जुळतात. तर 31वा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा, 68, 95 आणि 77. तर या गटाशी जुळणारं कोणतं पद आहे पाहू. तर इकडे लक्ष द्या, आपण जर 6 आणि 8ची जर बेरीज केली तर 14 येते. 9 आणि 5ची बेरीज केली तर 14 येते. 7 आणि 7ची बेरीज केली तर 14 येते. तर पर्यायामध्ये आपण पाहूया, पर्यायामधली संख्येमध्ये कोणाची बेरीज 14 येते ते. तर पर्यायामध्ये बघा 8 आणि 4 12 व्हायला लागले, 8 आणि 6 14. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी गटाशी जुळणारं पद आहे. आता 32व बघू, व्ही, एक्स, एल आणि सी या गटाशी कोणतं पद जुळतं ते. या ठिकाणी बघा, व्ही ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे, एक्स ची 10 आहे, एल ची 50 आहे, सी म्हणजे 100 आहे. आता एन, के आणि टी ला काही व्हॅल्यू आहे का नाही, पण डी म्हणजे किती 500. म्हणून यासोबत हे गटाशी जुळणारं पद आहे. 33वा प्रश्न काय म्हणते बघा, 48, 112 आणि 128. तर या गटाशी जुळणारं पद कोणतं पाहूया. तर या सर्व संख्या 16च्या पटीमध्ये आहेत. 48, 112 आणि 128 या 16च्या पटीमधल्या संख्या आहेत. तर खालील पर्यायामधील 16च्या पटीतली संख्या कोणती आहे 80 ही 16च्या पटीतली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. तर 34वा प्रश्न काय म्हणते, 29, 31, 71, 73, 59, 61. मला वाटते या जोडमूळ संख्या आहेत, कारण याच्यामध्ये 2-2चा फरक आहे. तर खालील संख्येमध्ये बघा 2चा फरक असलेल्या दोन्ही मूळ संख्या कोणत्या आहेत. मला वाटतं 41 आणि 43 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्याही जोडमूळ संख्या आहेत. 35वा बघा, 326, 133, 248. तर या गटाशी जुळणारं पद कोणतं आहे पाहूया.
या ठिकाणी बघा काय आहे ते 3 आणि 2चा जर गुणाकार केला आपण 3 दुनी 6, 1 आणि 3चा गुणाकार 1 3 3, 2 आणि 4चा गुणाकार केला 2 चौक 8. तसं खाली पहा 4 दुनी 8 इथं नाही, 5 दुनी 10 इथंही नाही, पण 3 त्रिक 9. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या गटाशी जुळणारं पद आहे. तर 36वा प्रश्न काय म्हणते बघा 64 60 27 24 216 आणि 210. तर या गटाशी जुळणारं पद कोणतं पाहू. इकडं पहा आता बघा 64 ही संख्या 4चा घन आहे. 4चा घन 64 आणि ह्या 64 मधून जर ही 4 आपण जर वजा केले तर आपल्याला कोणती संख्या मिळत आहे, पुढची संख्या मिळत आहे. आता 27 कोणाचा घन आहे, 3चा घन 27. मग या 27 मधून आपण जर हे 3 जर वजा केले तर पुढे आपल्याला 24 मिळत आहेत. तर 216 कुणाचा घन आहेत, 6चा घन 216 आहेत. मग 216 मधून जर आपण हे 6 वजा केले तर 210 येतात. तर आपण पाहू पर्यायामध्ये त्या संख्येच्या घनामधून ती संख्या वजा केल्यास पुढची संख्या कोणती येत आहे ते पाहूया. आता 343 कुणाचा घन आहेत, 7चा घन 343. 343 मधून जर 7 काढले तर 336 उरतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणचं उत्तर आहे. आता 37वा प्रश्न काय म्हणते 12/13 6/3 1/3. तर या गटाशी जुळणारं कोणतं पद आहे पाहू. आता बघा आपण 12 आणि 13ची जर बेरीज केली तर 25 यायली. 25 हा कुणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे. 6 आणि 3ची जर बेरीज केली तर 9 आहे. यांच्यामध्ये बेरीज क्रिया करत आहोत आपण. तर 9 कुणाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. 3 आणि 1ची जर बेरीज केली तर 4 येते. 4 हा कुणाचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. आपण पर्यायामध्ये पाहूया. तर या ठिकाणी 9 6 15 कुणाचा वर्ग आहेत का, नाही. 15 2 17 कुणाचा नाहीत. 13 आणि 4 17 हे सुद्धा कुणाचा नाहीत. पण 13 आणि 3 16 कुणाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणचं उत्तर येतं. 38वा प्रश्न काय म्हणते बघा 6285 9441 3924. तर या गटाशी जुळणारं पद कोणतं आहे पाहू. तर या ठिकाणी बघा 3च्या कसोट्या आहेत. ह्या सगळ्या 3ची कसोटी तुम्हाला सर्वांना माहित आहे. 3ची कसोटी काय आहे की सर्व अंकांची बेरीज असतात ती 3च्या पटीत असते. 8 आणि 5 13 13 आणि 2 15 15 आणि 6 21 21 हे 3च्या पटीत आहेत का, आहेत. 4 आणि 1 5 5 आणि 4 9 9 9 18 18 3च्या पटीत आहेत का, त्यानंतर 4 आणि 2 6 9 6 15 15 आणि 3 18 18 हे 9च्या पटीत 3च्या पटीत आहेत. तर खालील संख्यांची पूर्ण बेरीज केली असता ती 3च्या पटीत कोणती आहे पहा. 9 आणि 8 17 17 आणि 3 20 20 आणि 9 29 नाहीत 9 3च्या पटीमध्ये. त्याच्यानंतर 9 आणि 3 12 12 आणि 8 20 20 आणि 7 27 27 आहेत का 3च्या पटीमध्ये, आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी जुळतं. IV X IV X डबल I. आता या गटाशी जुळणारं पद कोणतं आहे पाहूया. या सर्व समसंख्या आहेत पहा. तर आपल्या पर्यायामध्ये एकच समसंख्या दिली आहे का ते आपण आधी पाहूया. या ठिकाणी बघा 3 सम आहे का, नाही. 5 पण सम नाही आणि 11 पण सम नाहीत. पण या ठिकाणी 8 मात्र हे सम आहेत. म्हणून या गटाशी हे दुसरा पर्याय जुळणारा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. 40वा प्रश्न काय म्हणते बघा 23 47 आणि 98. तर यामध्ये आपल्याला गटाशी जुळणारं पद पाहायचं आहे. तर या ठिकाणी पहा मी तुम्हाला सांगते 23 आहेत आपल्या. आपण जर 23 मध्ये जर आपण 2 मिळवले तर किती येतात, 25. 25 कुणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे. आता आपण 47 मध्ये पण 2 मिळवूया आपण. तर या ठिकाणी 49 कुणाचा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. आता 98 मध्ये पण आपण 2 मिळवूया तर 100 कुणाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे. आता पर्यायामध्ये पण आपण त्या संख्येमध्ये 2 मिळवून ती कुणाचा वर्ग आहे का ते 66 मध्ये 2 मिळवले तर 68 कुणाचा वर्ग आहेत का, नाही. 83 कुणाचा वर्ग आहेत का, नाही. 17 कुणाचा वर्ग नाही. पण 119 मध्ये जर आपण 2 मिळवले तर 121 येते आणि 121 हे 11चा वर्ग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी गटाशी जुळणारं पद आहे. तर 5.3 हा सर्वांना समजला का तुम्हाला. तर हा स्वाध्याय तुम्ही सर्वांनी सोडवलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना कसोट्या पण पाठ झाल्या. तुम्हाला सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि पुन्हा एकदा सराव प्रश्नपत्रिका या पाठावरची सोडून पाहायची आहे.